पिंपरी चिंचवडच्या मोशी इथल्या कचरा डेपोमध्ये इमारतीवर कचरा पडल्याने इमारत कोसळलेली आहे आणि काही कामगार त्यामध्ये अडकलेले आहेत. आपल्याबरोबर पिंपरी चिंचवडचे आयुक्त विजय सूर्यवंशी आहेत. नेमकं बचाव कार्य कसं सुरू आहे, काय उपाययोजना केल्या जात आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीनं उपाययोजना होत आहेत? ही इमारत कशाची होती, किती लोक अडकलेली आहेत, किती सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहेत? मोशीला पिंपरी चिंचवड महापालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्लांट आहे. त्याची ही प्रशासकीय इमारत होती आणि या इमारतीमध्ये ही घटना घडली तेव्हा 20 लोकांच्या आसपास काम करत होते. त्यातले 4 लोक बाहेर आले आणि साधारण 16 लोक आतमध्ये फसलेले असण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्कसुद्धा होतो आहे. आतमध्ये जाण्यासाठी, हवा जाण्यासाठी भरपूर जागा असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क पण होतो आहे. आणि आता फायर ब्रिगेडचे आमची टीम, NDRFची पूर्ण टीम इथं आलेली आहे, लष्कराची टीम इथं आलेली आहे आणि त्यांना काढण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. आता ते काढण्यासाठी NDRF आणि लष्कराची टीम जे आहे ते त्या स्लॅबच्या इथून त्यांना आतमध्ये माणसं जाऊन, त्यांचे जवान जाऊन यांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. साधारणतः ही इमारत जी आहे ती कधी बांधलेली होती, काय नेमकं कारण काय? ढीग आल्यामुळे इमारत पडल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र कधीपासूनची ही इमारत कार्यान्वित होती, काय त्याच्याबद्दल माहिती? ही इमारत प्रशासकीय इमारत आहे या वेस्ट टू एनर्जी प्लॅन्टची आणि 2 वर्षापूर्वीच ही इमारतीमध्ये कामकाज, म्हणजे 2 वर्षापूर्वीच इमारत पूर्ण झाली. इमारतीपासून बऱ्याच अंतरावरती हा कचऱ्याचा मोठा ढीग आहे. आता गेल्या 3 दिवसापासूनच्या पावसामुळे, अतिवृष्टी आता आपण बघतोय, त्याच्यामुळे वजन वाढल्यामुळे कदाचित कचऱ्याचा ढीग हा पूर्ण खाली आला आणि तो त्या इमारतीवरती कोसळला आणि म्हणून इमारत कोसळली असण्याची शक्यता आहे. एकंदरीतच रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. 16 लोक जे आहेत ते अडकल्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केलेली आहे. NDRF, लष्कर, अग्निशमन दल सर्वच यंत्रणा ज्या आहेत ते या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.